Hello friends, I am Susarita Chaudhary. Welcome back to my study from home for Standard 9 channel. I hope you will be fine and safe. In previous lectures, we started a lesson Great Scientist. विद्यार्थी मैत्रिणींनो, आता तुम्ही सर्वांनी आपल्या इंग्रजीचं 9वीचं इंग्रजीचं पुस्तक उघडायचे आहे आणि त्यातील पान नंबर 90 हे त्या ठिकाणी काढायचे आहे. बघा, आपण मागील तासिकेमध्ये डेस्टिनी हॅड अ स्ट्रेंज प्लॅन हा पॅरेग्राफ आपण घेतला होता. आता आपला जो पॅरेग्राफ सुरू आहे तो आहे इव्हन देन डेव्ही डिड नॉट हॅव मच होप फॉर फॅरेडे. इथून आता आपण सुरुवात करणार आहोत. तर बघा, इव्हन देन डेव्ही डिड नॉट हॅव मच होप फॉर फॅरेडे. आता डेव्हीला इथून आपण सुरू करत आहोत. डेव्हीला फॅरेडेबद्दल फारशी आशा नव्हती. होप म्हणजे आशा असणे. फारशी आशा नव्हती की डेव्हीला असं वाटत होतं की फॅरेडे काही काम करेल, अशी काही त्याला आशा वाटत नव्हती. देन फॅरेडे गॉट अनदर चान्स टू प्रूव्ह हिमसेल्फ. नंतर फॅरेडेला एक दुसरी संधी मिळाली. अनदर चान्स, दुसरी संधी त्या ठिकाणी त्याला मिळाली टू प्रूव्ह हिमसेल्फ, म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी फॅरेडेला पुन्हा या ठिकाणी मिळाली. अनदर चान्स, चान्स म्हणजे संधी. कोणती संधी? तर अनदर म्हणजे इथे ॲडजेक्टिव्ह नाऊन हे या ठिकाणी आलेलं आहे. आपली हुशारी दाखवण्याची संधी त्याला मिळाली. आपलं कौशल्य दाखवण्याची संधी त्याला मिळाली. वन डे डेव्ही ट्राईड टू रिक्रिएट अ फेमस इलेक्ट्रोमॅग्नेटिझम experiment with fellow chemist William Wollaston, exploring why when an electric current is applied to a water wire, it causes that wire to behave like a magnet. बघा, आधी आपण याच्यातले शब्द बघूया. रिक्रिएट म्हणजे काय? तर पुन्हा निर्माण करणे. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे विद्युत चुंबकीय. अ ब्रँच ऑफ फिजिक्स दॅट स्टडीज द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे विजेचा चुंबकीय प्रभाव अभ्यासणारी भौतिकशास्त्राची शाखा ही आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता फेलो, इथे हा शब्द दिलो आहे बघा, फेलो. फेलो म्हणजे काय? तर ॲडजेक्टिव्ह आहे. फेलो हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. अ पर्सन इन अ सिमिलर रोल म्हणजे व्यक्ती, एक सहकारी. केमिस्ट म्हणजे रसायनशास्त्रज्ञ. अ पर्सन हू डज केमिकल एक्सपेरिमेंट्स ऑर रिसर्च म्हणजे रसायनशास्त्रज्ञ. कोण होता तो रसायनशास्त्रज्ञ? विल्यम वॉलस्टन. एक्सप्लोअर म्हणजे शोध लावणे. तर एके दिवशी डेव्ही काय करत होता? प्रयत्न करत होता. एक प्रसिद्ध असं जे आपल्यासोबतचे जे त्याच्याबरोबरीचे जे केमिस्ट होते विल्यम वॉलस्टोन यांच्याबरोबर त्याने तो प्रयोग करत होता. कशाचा? तर तारेमध्ये विद्युत प्रवाह सोडल्यानंतर ती तार चुंबकासारखी का होते? चुंबक का होते? तारे चुंबकाचे गुण का येतात? या गोष्टीवर इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचे प्रयोग ते करून पाहत होते. बघा, एक्सप्लोरिंग व्हाय व्हेन अन इलेक्ट्रिक करंट इज अप्लाइड, की जेव्हा एखाद्या तारेमध्ये विद्युत प्रवाह सोडल्यानंतर इट कॉजेस दॅट, त्यामुळे वायर टू बिहेव लाईक अ मॅग्नेट, मॅग्नेटसारखी ती वायर का होते? म्हणजे ती तार एखाद्या चुंबकासारखी का होते त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडल्यानंतर? याचा शोध लावण्याचा प्रयत्न ते करत होते आणि त्याचे काय करत होते? पुन्हा पुन्हा प्रयोग करून पाहत होते. त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रयोग असं म्हणतात. फेमस हे देखील इथे ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे. एक्सपेरिमेंट नाऊन आहे. आलं का लक्षात? MENT लागला आहे. फेलो केमिस्ट ॲडजेक्टिव्ह आहे. फेलो केमिस्ट
केमिस्ट्री काय आहे या ठिकाणी, तर नाऊन आहे. फेलो केमिस्ट हे ॲडजेक्टिव्ह नाऊनची जोडी या ठिकाणी आहे. मागील काही तासिकांमध्ये आपण पाहिलेलं आहे. ते शोधत होते. काय शोधत होते? व्हाय व्हेन अन इलेक्ट्रिक करंट इज अप्लाइड टू अ वायर इट कॉजेस दॅट. ते शोधत होते की का जेव्हा एखादी इलेक्ट्रिक प्रवाह वायरमध्ये सोडला जातो. बघा इथे आपण क्लॉज शिकतो आहे. काय शोधत होते की का जेव्हा एखादा इलेक्ट्रिक प्रवाह एखाद्या वायरमध्ये तारेमध्ये सोडला जातो. म्हणजे इथे व्हायपासून हा सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी आलेला आहे आणि हा जो आहे हा नाऊन क्लॉज या ठिकाणी आलेला आहे. एक्सप्लोरिंग क्रियापदाबद्दल माहिती मिळणारा तो क्लॉज आहे. क्रियापदाबद्दल जेव्हा माहिती आपल्याला मिळते तेव्हा तो नाऊन क्लॉज त्या ठिकाणी होतो. ऑब्व्हियसली एलवाय लागलाय, बरोबर आहे. एलवाय लागलेला शब्द काय असतो ग, तर ॲडव्हर्ब. काय असतो? ॲडव्हर्ब. तर इथे एलवाय लागलेला शब्द हा ॲडव्हर्ब आहे. म्हणजे स्पष्ट असं सांगायचं की स्पष्टपणे असं आपण त्याला म्हणू शकतो. द फोर्सेस वेअर कनेक्टेड बट नोबडी हॅड फिगर आउट हाऊ टू मेक इट हॅपन कंटिन्युअसली. बघा, ऑब्व्हियसली द फोर्सेस वेअर कनेक्टेड. स्पष्टच आहे की द फोर्सेस ही शक्ती जोडली जाते आहे. ही शक्ती जोडली जाते आहे. कोणती शक्ती? तर हा विद्युत प्रवाह, त्या विद्युत प्रवाहात बदल घडवून आणण्याची शक्ती जोडली जात आहे, हे स्पष्टच आहे. बट नोबडी हॅड फिगर आउट. परंतु कोणालाच काय करावे हे कोणालाच कळत नव्हतं. हाऊ टू मेक इट हॅपन कंटिन्युअसली, की हे सतत घडण्यासाठी काय करावे हे कोणाला समजत नव्हतं. म्हणजे विद्युत प्रवाह म्हणजेच विजेची बदल घडवून आणण्याची जी शक्ती जोडली जात होती हे स्पष्ट होतं, परंतु ती शक्ती सतत घडत राहण्यासाठी काय करावं हे कोणालाच कळत नव्हतं. बघा इथे हॅड फिगर्ड आलेलं आहे. मग हॅड फिगर म्हणजे काय? बघा, हॅड आणि क्रियापदाचं फिगर्ड ईडी लागलेला आहे ना. जेव्हा हॅड येतं आणि क्रियापदाचं तिसरं रूप येतं तेव्हा कोणता टेन्स होतो? तो कोणता होतो? बरोबर आहे, पास्ट परफेक्ट टेन्स त्या ठिकाणी होतो. पुन्हा इथे फिगर आउट हाऊ टू मेक इट हॅपन कंटिन्युअसली. ते सतत हाऊ टू मेक इट हॅपन कंटिन्युअसली, की हे सतत घडत राहण्यासाठी काय करावे. हाऊ टू मेक इट हॅपन हे सतत घडत राहण्यासाठी. म्हणजे इथे देखील हाऊ ने हा क्लॉज विचारलेला आहे आणि कंटिन्युअसपर्यंत हा क्लॉज या ठिकाणी आहे. म्हणजे हा सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतो. फिगर हॅड फिगर आउटबद्दल तो आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तो नाऊन क्लॉज त्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो. तसंच कंटिन्युअसली एलवाय लागलेला आहे. एलवाय लागला म्हणजे काय होतं? ते ॲडव्हर्ब त्या ठिकाणी येतं. डेव्ही बिलीव्ह दॅट इफ ही कुड फाइंड आउट व्हाय इट हॅपन अँड कंट्रोल इट. डेव्हीला विश्वास होता. डेव्हीला विश्वास वाटत होता की इफ ही कुड फाइंड आउट, की जर तो शोधून काढू शकला. काय शोधून काढू शकत असला? व्हाय इट हॅपन अँड कंट्रोल इट, की हे असं का घडतं, हे का होतंय आणि त्यावर कसं नियंत्रण करता येईल हे तो शोधून काढू शकला असता तर देअर कुड बी मेनी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स ऑफ द फोर्स. तर या विद्युत शक्तीचा प्रत्यक्ष व्यवहारात अनेक ठिकाणी वापर करता आला असता. मेनी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स म्हणजे या व्यवहारामध्ये, प्रत्यक्ष व्यवहारामध्ये या शक्तीचा वापर करता आला असता. प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स, प्रॅक्टिकल CAL आलेला आहे बघा. प्रॅक्टिस प्रॅक्टिकल म्हणजे इथे काय लागलेलं आहे?
बरोबर आहे. प्रिफिक्स या ठिकाणी आलेलं आहे. ॲप्लिकेशन्स नाऊन आलेलं आहे, म्हणजे ॲडजेक्टिव्ह नाऊनची जोडी या ठिकाणी आहे. बट ही वॉज अनेबल टू फिगर इट आऊट. बट ही वॉज, परंतु त्याला अशक्य होतं ते शोधून काढणं. परंतु ते त्याला शोधून काढता येत नव्हतं. अनेबल टू फिगर इट आऊट. अनेबल टू फिगर म्हणजे इथे इन्फिनेटिव्ह वर्ब आलेला आहे. अनेबल हा शब्द एबलला अन लागलेला आहे, म्हणजे सफिक्स त्या ठिकाणी लागलेलं आहे. अँड वॉज फ्रस्ट्रक्टेड. फ्रस्ट्रक्टेड म्हणजे डिसअपॉइंटेड. तो नाराज झाला. काय झाला? नाराज तो त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. डिसअपॉइंटेड. ही देन टीज फॅरेडे. आणि नंतर मग त्याने काय केलं? फॅरेडेला चिडवलं, डिवचलं. आस्किंग हिम टू ट्राय हिज हँड ॲट इट आफ्टर ही वॉज डन क्लिनिंग द लॅब. आणि मग त्याने फॅरेडेला सांगितलं की तुझी लॅब स्वच्छतेचं काम उरकल्यानंतर तू हा प्रयत्न करून बघ. म्हणजे त्याला ते कसं नियंत्रण करता येतं हे शोधून काढू शकला असता, तर तो विद्युत शक्तीचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अनेक ठिकाणी त्याला वापर करता आला असता, की हे का होतं आणि त्याच्यावरती नियंत्रण कसं करता येईल याचा तो शोध घेत होता. आणि तो शोध जर लागल्यानंतर व्यवहारामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये असा विद्युत शक्तीचा वापर आपल्याला करता आला असता, परंतु त्याला ते शक्य झालं नाही आणि त्यामुळे तो नाराज झाला आणि त्याने ते काम अगदी चिडून म्हणा किंवा डिवचण्यासाठी, फॅरेडेला डिवचण्यासाठी त्याने सांगितलं की तू हे काम तू कर. बघा या ठिकाणी विदिन अ फ्यू डेज फॅरेडे सॉल्व द प्रॉब्लेम. पण काही दिवसांच्या आतच फॅरेडेनं ती समस्या सोडवली. फॅरेडेने मनाशी निर्णय घेतलेला होता आणि जी व्यक्ती मनाशी निर्णय घेते ना त्यात तिला यश मिळतंच. डेव्हीला यश मिळालं नाही, पण फॅरेडेला मात्र त्या ठिकाणी यश मिळालेलं दिसून होतं. इनफॅक्ट ही वेंट फर्दर अँड द रिझल्ट वॉज द फर्स्ट इंडक्शन मोटर विच कन्व्हर्टेड इलेक्ट्रिकल करंट इंटू कंटिन्युअस मेकॅनिकल मोशन. इनफॅक्ट वस्तुतः त्याच्याही पुढे जाऊन जायचं झालं तर ही वेंट फर्दर, तो आणखी पुढे गेला. थोडक्यात सांगायचं तर तो आणखी पुढे गेला. अँड द रिझल्ट वॉज द फर्स्ट इंडक्शन मोटर. आणि त्याचा परिणाम काय झाला? द फर्स्ट इंडक्शन मोटर. आता इंडक्शन मोटर म्हणजे काय? अ 3 फेज AC मोटार दॅट वर्क्स युझिंग अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. म्हणजे विद्युत चुंबकीय क्षेत्रामध्ये वापरले जाणारे 3 फेज, त्याला AC असं त्याला म्हणतात. म्हणजे त्याला अल्टॅमिक करंट मोटर असं त्याला म्हणतात. तर त्याचा परिणाम म्हणजे पहिलं इंडक्शन मोटर ही त्याचा शोध लागला. which converted electrical current into continuous mechanical motion. त्याचा परिणाम म्हणजे विद्युत प्रवाहाचे सतत चालणाऱ्या which converted electrical current into continuous mechanical motion. सतत सतत चालणाऱ्या यांत्रिक गतीमध्ये रूपांतर करणाऱ्या विद्युत प्रवर्तक यंत्राचा शोध त्याने लावला. इंडक्शन मोटर म्हणजे विद्युत प्रवर्तन यंत्र. कोणतं यंत्र? की जे कन्व्हर्टेड इलेक्ट्रिक करंट, की ज्यामध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे, रूपांतर केलेलं आहे इलेक्ट्रिकल करंटचा, म्हणजे विद्युत प्रवाहाचा, त्यामध्ये काय केलेलं आहे? रूपांतर केलेलं आहे इंटू कंटिन्युअस मेकॅनिकल मोशन, की जे सतत चालणाऱ्या यांत्रिक गतीमध्ये त्या इलेक्ट्रिक करंटचा रूपांतर झालेला आहे अशी मशीन, अशा यंत्राचा शोध त्याने लावलेला आहे. बघा इथे आपल्याला क्लॉज आपण बघणार आहोत या ठिकाणी. द रिझल्ट वॉज द फर्स्ट इंडक्शन मोटर. हा मेन क्लॉज आहे, कारण याचा संपूर्ण अर्थ आपल्याला लक्षात येतो. परिणाम काय होता? तर पहिली इंडक्शन मोटार हा परिणाम होता. कोणती? विच कन्व्हर्टेड इलेक्ट्रिकल करंट इंटू कंटिन्युअस मेकॅनिकल मोशन. यासाठी आपल्याला इंडक्शन मोटरवर
आलं का लक्षात, अवलंबून राहावं लागतं, की सतत चालणाऱ्या यांत्रिक गतीमध्ये रूपांतर करणाऱ्या, काय एवढा अर्थ लागतो का आपल्याला? नाही. करणाऱ्या इंडक्शन यंत्राचा शोध लागला, असं आपल्याला अवलंबून राहावं लागतं. म्हणजे विचपासून हा या ठिकाणी क्लॉज आहे, सबऑर्डिनेट क्लॉज, आणि इंडक्शन मोटरबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती या ठिकाणी मिळते आहे. म्हणजे मोटरबद्दल आपल्याला माहिती या ठिकाणी मिळते, म्हणजे नामाबद्दल माहिती मिळते आहे, आणि म्हणून हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज या ठिकाणी आलेला आहे. इलेक्ट्रिकल ॲडजेक्टिव्ह आहे, आणि CAL लागलेला आहे, म्हणजे सफिक्स या ठिकाणी आहे. कंटिन्युअस हा पण शब्द या ठिकाणी आहे. कंटिन्युअस म्हणजे काय? OUS लागलेला आहे. कंटिन्युअस म्हणजे OUS लागला आहे, सफिक्स या ठिकाणी झालेला आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. मेकॅनिकल हे पण तसंच आहे. द इंडक्शन मोटर स्पर अ रिव्होल्यूशन. इंडक्शन मोटर इज स्पर म्हणजे काय? एन्करेज समवन टू डू समथिंग, करण्यास उत्तेजन देणे किंवा प्रोत्साहन देणे. अ रिव्होल्यूशन म्हणजे क्रांती. या विद्युत प्रवर्तक यंत्राने म्हणजे या इंडक्शन मोटारने जणू काही क्रांतीच केली. फॅन्स, एअर कंडिशनिंग, सुईंग मशीन्स, photographs, power tools, cars, and even trains and aeroplane engines grew out of this simple device, which was born out of mockery directed at Faraday. क्रांती केली. कोणती क्रांती केली? तर पंखे, वातानुकूलित यंत्रे, शिवणयंत्रे, छायाचित्रे, विजेवर चालणारी उपकरणे, हत्यारे, मोटारगाड्या आणि रेल्वेगाड्या, विमानाची इंजिने देखील या डेव्हीने फॅरेडेच्या केलेल्या थट्टेतून, उपहासातून जन्माला आली, असं आपण म्हणू शकतो. अगदी साधी डिव्हायसेस, यासारखी साधी डिव्हायसेस की पंखे आहेत, एअर कंडिशनर आहेत, सुईंग मशीन आहेत, फोटोग्राफ्स आहेत, पॉवर टूल्स, कार्स, ट्रेन्स आणि एरोप्लेनची इंजिन्स, ही सगळ्या याची क्रांती या ठिकाणी झाली या इंडक्शन मोटारमुळे. सगळं काही जन्माला आलं. कशातून? तर डेव्हीने फॅरेडेविषयी जी उपहासात्मक कार्य केलेलं होतं त्याबद्दल. कारण त्याला सांगितलं होतं की तुझी ही लॅब स्वच्छ झाल्यानंतर तुला जमेल तर बघ तू. म्हणजे त्याला असं टोचलेलं होतं, त्याची थट्टा त्या ठिकाणी केली होती, आणि फॅरेडेने ते मनावर घेऊन ते कार्य करून दाखविलेलं होतं. सिम्पल डिव्हाइस, ॲडजेक्टिव्ह नाऊनची जोडी आहे इथे. सुईंग मशीन, बघा सुईंग मशीन, ING लागलेलं आहे. सुई म्हणजे शिवणे, त्याला ING लावलेलं आहे की शिवण, म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल यूजेस ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे इथे प्रेझेंट पार्टिसिपल यूजेस ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी आहे. सुईंग मशीन म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड्स तो त्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे बघा इथे this simple device which was born out of mockery directed at Faraday. आता इथे मॉकरी म्हणजे काय? तर रिडिक्युल म्हणजे उपहास करणे, थट्टा करणे एखाद्याची. साधी डिव्हायसेस म्हणजे साधी यंत्र, यासारखी यंत्र की जे जन्माला आलीत, फॅरेडेशी जी मॉकरी केलेली होती, उपहास केला होता, त्यातून ती जन्माला आली. इथे सुद्धा क्लॉज या ठिकाणी आलेला आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आला आहे. सिम्पल डिव्हाइस याच्याबद्दल विशेष माहिती या ठिकाणी मिळते आहे, आणि म्हणून तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज विचपासून तर फॅरेडेपर्यंत हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज या ठिकाणी आहे. फॅरेडे बिकेम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट ओव्हरनाईट. झालं, फॅरेडे रात्रीतून सेलिब्रिटी सायंटिस्ट झाला, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ झाला. एका रात्रीतनं तो शास्त्रज्ञ झाला. नोबडी नाऊ केअर अबाउट हिज सोशल स्टेटस ऑर एज्युकेशन्स. आता कोणालाच काळजी नव्हती त्याचा सामाजिक दर्जा काय आहे, त्याचं शिक्षण काय आहे, याची कोणतीही काळजी कोणालाही नव्हती.
धिस यंग मॅन हॅड जस्ट क्रिएटेड अ रिव्हॉल्युशन. ह्या तरुण माणसाने क्रांती केलेली होती. या तरुणाने खरोखरच एक क्रांती घडवली होती. हॅड जस्ट क्रिएटेड, बघा इथे हॅड जस्ट क्रिएटेड. हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप क्रिएट, निर्माण करणे, क्रिएटेड. आलं का लक्षात? पास्ट पार्टिसिपल या ठिकाणी वापरलेलं आहे. हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप जर असेल तर कोणतं असतं? पास्ट परफेक्ट टेन्स या ठिकाणी आहे. वन कुड थिंक ॲज अ टीचर डेव्ही वॉज हॅपी ॲट हिज प्युपिल्स अचिव्हमेंट. प्युपिल्स म्हणजे स्टुडंट. एखादा असा विचार करू शकतो की त्याचे जे शिक्षक आहेत डेव्ही, हे या आपल्या शिष्याने खूप चांगली कामगिरी केली, अच्युत असं पराक्रम केला, अफाट असं पराक्रम केला, म्हणून ते खुश झाले असतील, असा एखादा विचार करू शकतो. अचिव्हमेंट हे काय आलेलं आहे? नाऊन त्या ठिकाणी आलेला आहे. प्युपिल्स म्हणजे स्टुडंट, म्हणजे स्टुडंटचा पराक्रम असा या अर्थाने होतो. ॲडजेक्टिव्ह नाऊनची जोडी या ठिकाणी आहे. टीचर कोण होते? डेव्ही. तर ते खूप आनंदित असतील. हॅपीच्या विरुद्धार्थी सॅड या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की हॅपीच्या विरुद्धार्थी काय येईल? सॅड. तर तो एखादा असा विचार करत असेल की शिष्याला छानपैकी कार्य शिष्याने केलं, चांगली प्रगती झाली, तर गुरुला आनंद झाला असेल. आलं का लक्षात? शिक्षकांची अशीच अपेक्षा असते, गुरूंची अशीच अपेक्षा असते की आपल्या विद्यार्थ्याने खूप खूप मोठं व्हावं, त्याच्याही पेक्षा खूप महान बनावं, आणि त्यातच त्याला आनंद असतो. पण इथे मात्र हे जे टीचर डेव्ही होते हे मात्र तसे नव्हते. बट इन रियालिटी ही वॉज जेलस. पण वस्तुतः खरं पाहिलं तर ते जेलस झालेले होते. जेलस म्हणजे काय? हेवाच. त्याला त्याचा हेवा वाटत होता. पीपल स्टार्टेड टेलिंग डेव्ही दॅट ऑफ ऑल हिज डिस्कवरीज द बेस्ट वॉज फॅरेडे हिमसेल्फ. बघा, लोक त्याला काय सांगत होते की डेव्हीला काय सांगत होते? बघा, लोकांनी त्याला सांगायला सुरुवात केली होती की त्याने जे शोध लावले त्या सर्व शोधांमध्ये फॅरेडे हा स्वतःच सर्वात चांगला शोध आहे. फॅरेडेला शोधून काढणं हे सर्वोत्तम चांगलं संशोधन आहे असं लोक त्याला सांगत होते की डेव्हीने जे शोध लावले त्याच्यापैकी सर्वात चांगला शोध कोणता आहे की त्याने फॅरेडेला शोधून काढलं एक हे म्हणून. तर असं लोक सांगत होते त्याला. धिस मेड हिम इवन मोर जिलिस. आणि त्याच्यामुळे तो अधिक त्याला त्याचा मत्सर वाटत होता, हेवा त्याला त्याचा वाटत होता. An angry Davy gave Faraday an impossible task to keep him out of his way. आणि म्हणून अशा प्रकारे रागावलेल्या डेव्हीने, अँग्री डेव्ही, इथे सुद्धा रागावलेला डेव्ही, ॲडजेक्टिव्ह नाव अँग्री, ॲडजेक्टिव्ह नावांची जोडी, फॅरेडेला एक इम्पॉसिबल टास्क दिले. इम्पॉसिबल टास्क. आता टास्क म्हणजे काय? तर कठोर असं कार्य त्याला त्या ठिकाणी दिलं की एक पॉसिबल त्याच्या विरुद्धार्थी इम्पॉसिबल. लक्षात आलं का? विरुद्धार्थी शब्द येतो. पॉसिबल, इम्पॉसिबल. इम लागलेला आहे बघा, आय एम या ठिकाणी लागलेला आहे, म्हणजे प्रिफिक्स ते लागलेलं आहे. इम्पॉसिबल टास्क म्हणजे नाऊन, काम. टास्क म्हणजे काम. इम्पॉसिबल ॲडजेक्टिव्ह नाऊनची जोडी आहे. टू कीप हिम आउट ऑफ हिज वे. आपल्या मार्गातून त्याला दूर करण्यासाठी त्याने त्याला एक कठोर असं, अशक्य असणारं काम असं त्याला दिलं. He handed him a piece of Bavarian glass which was used in the lenses in telescope and microscope and asked him to reverse engineer it. He handed him a piece of Bavarian glass. दिलं, हँडेड दिलं. बघा आता नीट लक्षात घ्या मुलींनो, या ठिकाणी बव्हेरियन ग्लास. आता बव्हेरियन ग्लास म्हणजे काय ग, सांगता येईल का? तर एक ग्लासचा तो प्रकार आहे, काचेचा एक प्रकार आहे तो, अ टाईप ऑफ ग्लास. पण आता बघा इथे हँडेड हा शब्द इथे आलेला आहे. हँडेड आहे ना. आता तुम्ही म्हणा टीचर हँड म्हणजे हात. मग हँडेड काय? हात तर नाऊन आला आहे ना, हात शब्द काय आला? नाऊन आला हँड.
पण एकच शब्द क्रियापद पण असू शकतं आणि नाऊन पण असू शकतो. तोच शब्द हँड म्हणजे नाऊन पण आहे आणि तो शब्द क्रियापद आहे. क्रियापद कसं? हँड म्हणजे दिले, हँड म्हणजे दिले या अर्थाने, त्याला दिलं. जसं की आपण एखादा शब्द घेऊ वॉटर. बघा, आपल्याला अशा परीक्षेमध्ये एखादी ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला येतो राईट डाऊन फाइंड आउट एनी 4 words from the passage. Find out 4 words which are which is noun and verb. की जे शब्द नाऊन पण आहे आणि व्हर्ब पण आहे असे पॅरेग्राफमधनं आपल्याला शब्द शोधून काढायचे असतात. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते बघा. वॉटर, पाणी. पाणी. आता मी जर म्हटलं की प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज, तर वॉटर हे काय झालं? नाऊन झालं त्या ठिकाणी, की मला एक पेलाभर पाणी देते का? काय झालं? पाणी हे तिथे नाऊन झालं. पण मी असं म्हटलं आय वॉटर द प्लॅन्ट रेग्युलरली, मी दररोज नियमितपणे पाणी झाडांना घालते. पाणी घालणे, वॉटर्ड म्हणजे पाणी घालणे, रोपांना पाणी देणे असा त्याचा अर्थ. म्हणजे व्हर्ब पण आहे आणि नाऊन पण आहे. तसं इथे हँड हे व्हर्ब पण आहे आणि नाऊन पण आहे. म्हणून इथं काय येईल? ते व्हर्ब आहे. तर दिलं त्याने म्हणजे कोणी? डेव्हीने त्याला काय दिलं? एक बव्हेरियन ग्लासचा तुकडा त्याला दिला, की जो टेलिस्कोपमध्ये आणि मायक्रोस्कोपच्या म्हणजे टेलिस्कोपच्या लेन्समध्ये आणि मायक्रोस्कोपमध्ये तो वापरला जात होता. म्हणजे दुर्बिणीच्या भिंगात आणि सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या बव्हेरियन काचेचा एक तुकडा त्याला त्या ठिकाणी दिला. बव्हेरियन ग्लास वॉज मॅन्युफॅक्चर्ड बाय अ सिक्रेट complicated process, and Davy knew that with the equipment available in the lab. Bavarian glass was manufactured by a secret complicated process, and Davy knew that with the equipment available in the lab, Faraday could never be able to accomplish the टास्क. आलं का तुमच्या लक्षात? या ठिकाणी बघा, बव्हेरियन ग्लास वॉज मॅन्युफॅक्चर्ड. हा जो बव्हेरियन ग्लास होता हा, आणि त्यावर एक वरची ओळ राहिली आपली. अँड आस्क हिम टू रिव्हर्स इंजिनियर इट, की त्यावर उलटी प्रक्रिया करण्यास सांगितलं. म्हणजे पुनर्निर्मिती त्याला करण्यास सांगितलं. त्याला पुनर्निर्मिती त्या काचेची करायला सांगितली. आता बव्हेरियन ग्लास वॉज मॅन्युफॅक्चर्ड. बव्हेरियन ग्लास ही कसा तयार केला जातो? तर बाय अ सिक्रेट कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. एक गुप्त अशी खूप गुंतागुंतीची प्रक्रिया ती आहे. अँड डेव्ही न्यू दॅट, अँड डेव्हीला चांगल्या प्रकारे माहीत होतं की द इक्विपमेंट अवेलेबल इन द लॅब, की आपल्या लॅबमध्ये जी साधने उपलब्ध आहेत त्या साधनांमुळे फॅरेडे वूड नेव्हर बी एबल टू अकम्प्लिश द टास्क. या उपलब्ध असलेल्या सामग्रीतून फॅरेडे हे काम कधीच पूर्ण करू शकणार नाही याची खात्री डेव्हीला होती, कारण त्याच्या लॅबमध्ये तशी साहित्य उपलब्ध नव्हते हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत होतं. आणि असं कठीण काम त्याने त्याला दिलं. बघा इथे कॉम्प्लिकेटेड प्रोसेस म्हणजे प्रक्रिया, आणि त्याच्या आधी कॉम्प्लिकेटेड शब्द आलेला आहे. कॉम्प्लिकेटेड म्हणजे गुंतागुंतीची, क्रियापद नाही आहे ते. आले का लक्षात? ते कॉम्प्लिकेशन नाऊन आहे. कॉम्प्लिकेशन आणि इथे काय आहे? कॉम्प्लिकेटेड म्हणजे गुंतागुंतीची. तर इथे ॲडजेक्टिव्ह म्हणून ते आलेलं आहे. पास्ट पार्टिसिपल यूज ॲज ॲडजेक्टिव्ह म्हणून ते आलेलं आहे. डिस्क्रायबिंग वर्ड्स तो या ठिकाणी आलेला आहे. धिस पीस ऑफ ग्लास बिकेम अ सिग्निफिकंट थिंग इन हिज लाईफ. अशा प्रकारे हा काचेचा तुकडा हा फॅरेडेच्या जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्ट ही ठरलेली होती. फॅरेडे हॅड अ नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड अँड ही रिस्पेक्टेड डेव्ही.
फॅरेडेची वृत्ती कधीही हार न मानणारी व्यक्ती होती. नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड, हार न मानणारी वृत्ती होती. आणि डेव्हिडचा तो नेहमी आदरच करत होतो. सो ही एक्सपेक्टेड द असाइनमेंट, आणि म्हणून त्याने हे जे कार्य दिलेलं होतं हे कार्य त्याने स्वीकारलं. डिस्पाईट नोईंग दॅट इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट, ही toiled for 4 years with no help from Davy and as expected fail. आणि त्यामुळे ते काम अत्यंत अवघड आहे हे त्याला माहिती होतं. नोईंग दॅट, डिस्पाईट नोईंग दॅट, त्याला माहिती असून सुद्धा इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट, की हे काम खूप कठीण आहे. डिफिकल्टच्या विरुद्धार्थी इझी. ही टॉईल म्हणजे काय? खूप परिश्रम करणे. टॉईल खूप परिश्रम करणे. वर्क व्हेरी हार्ड, अतिशय कष्ट करणे. त्याने 4 वर्ष सतत त्या ठिकाणी परिश्रम केले. विथ नो हेल्प फ्रॉम डेव्ही, डेव्हीपासून त्याला कोणतीच मदत मिळाली नाही. अँड ॲज एक्सपेक्टेड, आणि अपेक्षेप्रमाणेच घडले. ही फेल, तो अपयशी ठरला. फॅरेडे नेव्हर लर्न द सिक्रेट, फॅरेडेला ते कधीच सिक्रेट कळलेलं नाही. अँड धिस रिमेन हिज फर्स्ट फेल्युअर ॲज अ सायंटिस्ट, आणि सायंटिस्ट म्हणून त्याचं हे पहिलं अपयश ठरलं. सायंटिस्ट म्हणून त्याचे हे पहिले अपयश या ठिकाणी ठरले. टू रिमाइंड हिमसेल्फ ऑफ दिस डिफिकल्ट टाइम्स ही केप्ट अ सिंगल ग्लास ब्रिक ऑन हिज शेल्फ ॲज अ सोव्हेनियर. सोव्हेनियर म्हणजे काय? तर जतन करून ठेवणे. सोव्हेनियर म्हणजे काय? जतन करून ठेवणे. त्याने ते पीस, जो काचेचा तुकडा होता, तो काचेचा तुकडा त्याने या कठीण काळाची स्वतःला आठवण राहावी म्हणून, एक स्मरणिका म्हणून ती काचेची वीट त्याने आपल्या शेल्फमध्ये ठेवली. धिस वुड इन्स्पायर हिम ड्युरिंग डिफिकल्ट टाइम्स, आणि या कठीण काळामध्ये ती वीट त्याला स्फुरण देत असायची. कठीण काळामध्ये ती वीट, जेव्हा त्याची अडचणीचे दिवस असायचे, जेव्हा त्याला समस्या येत असायचे, संकटांचे दिवस असायचे, तेव्हा ही वीट की किती कठीण, आपण 4 वर्ष संघर्ष केला होता असं त्याला त्या ठिकाणी वाटत असायचं. तेव्हा विद्यार्थी मैत्रिणींनो, इथे आपण आता थांबूया. तेव्हा स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.